तर सेकंडरी सेल कोणाला म्हणत असतो आपण? सर्वात पहिल्यांदा ते माहित पाहिजे. जसं डॅनियल सेल, ड्राय सेल हे प्रायमरी सेल होत्या, म्हणजे त्या सेल स्वतःच सेलमध्ये असणाऱ्या केमिकल पासून काय तयार करत होत्या? इलेक्ट्रिसिटी. म्हणजे ते स्वतः विदिन द सेल इट सेल्फ जनरेट द इलेक्ट्रिसिटी, आणि म्हणून आपण त्याला कोणत्या सेल म्हणत होतो? प्रायमरी टाईपच्या सेल. आता सेकंडरी टाईपची सेल म्हणजे कोणती असते? जे सेल स्वतः इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकत नाही, पण ती इलेक्ट्रिसिटी देऊ शकते, जे एक्सटर्नल सोर्स न त्याच्यात काय करून ठेवलेली आहे? स्टोअर्ड करून ठेवलेली आहे. अशा सेलला आपण काय म्हणत असतो? सेकंडरी सेल म्हणत असतो. म्हणून द सेल which do not generate electricity within the cell itself, but it gives the electricity. पण ती इलेक्ट्रिसिटी देऊ शकते which is previously stored by any external source are called as secondary cell. तर अशीच सेकंडरी सेल आपण आज पाहणार आहोत, ती म्हणजे लीड अॅक्युम्युलेटर सेल. कोणती आहे? लीड अॅक्युम्युलेटर सेल. या लीड अॅक्युम्युलेटर सेल मध्ये ऍक्च्युअली आपल्या घरी जे इन्व्हर्टरची बॅटरी असते किंवा आपल्या बाईक मध्ये जे बॅटरी असते ते लीड अॅक्युम्युलेटरची बॅटरी असते, जे रिचार्ज होते आणि रियूज होत असते. पण मार्केट मधून आपण जर हे नवीन आणली तर हिच्यापासून डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी भेटत नाही, पण आपण जर त्याच्यात चार्जिंग करून जी इलेक्ट्रिसिटी स्टोअर केलेली आहे ती स्टोअर केलेली इलेक्ट्रिसिटी ते देऊ शकते, आणि म्हणून त्या सेलला आपण काय म्हणत असतो? सेकंडरी सेल. आणि ती रिव्हर्सिबलही आहे. म्हणून लीड अॅक्युम्युलेटर सेल ही कोणती सेल आहे? सेकंडरी सेल आहे. सेकंडरी सेल मीन्स it does not generate the electricity within the cell itself, but it gives the electricity which is previously stored by external source. ठीक आहे. त्याच्यानंतर it is actually a secondary cell आहे. त्यानंतर ही रिव्हर्सिबल सेल आहे. रिव्हर्सिबल सेल आहे याचा अर्थ असा आहे की हे सेल रिचार्ज होऊ शकते किंवा रियूज होऊ शकते. म्हणजे ज्यावेळेस ऍक्च्युअली या सेल पासून आपल्याला 2 व्होल्ट एवढा करंट भेटते, जर आपण 2 पेक्षा जास्त व्होल्टेज जर या सेलवर एक्सटर्नली काय केलं? अप्लाय केलं, तर त्याची जी नेट सेल रिएक्शन आहे ते एक्झॅक्टली काय होते? रिव्हर्स. त्याच्यामुळे हे सेल रिचार्ज आणि रियूज होऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की ते चार्जिंगही करता येते आणि त्याचा रियूज करता येते आपल्याला. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण त्या सेलला काय म्हणणार आहोत? रिव्हर्सिबल सेल. तर सर्वात पहिले हे जे सेल आहे गॅस्टॉन प्लॅंटे नावाच्या सायंटिस्टने डिस्कव्हर केली. आता या सेलचं सर्वात पहिलं आपण कन्स्ट्रक्शन समजून घेऊ. कन्स्ट्रक्शन ऑफ लीड अॅक्युम्युलेटर सेल. लीड अॅक्युम्युलेटर सेलचं कन्स्ट्रक्शन पाहताना सर्वात पहिल्यांदा आपण त्याच्या सेल डायग्रामहूनच त्याचं कन्स्ट्रक्शन करणार आहोत. तर सेल डायग्राम मध्ये पहिले सांगू आपण इट इज कन्सिस्ट ऑफ, एकदम सिंपल सेल आहे. तर इट इज कन्सिस्ट ऑफ अ वेसल, ग्लास किंवा प्लास्टिकची वेसल असते. माहिती आहे आपल्याला प्लास्टिकचे जनरली राहत असतात हे सेल. तर इट इज कन्सिस्ट ऑफ अ ग्लास और प्लास्टिक वेसल इन विच इलेक्ट्रोलाइट जे फिलअप केलेलं असतं याच्यातनी, तर याच्यातनी 38% कॉन्सन्ट्रेशन असलेलं H2SO4 आपण फिलअप केलेलं असते, ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते 1.2 ग्रॅम पर cc. म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूब एरिया मध्ये 1.2 ग्रॅम एवढं सल्फ्युरिक ऍसिड याच्यात असते, एवढं कॉन्सन्ट्रेशन त्याचं असते. अशी हे एक प्लास्टिक वेसल म्हणा किंवा प्लास्टिकचं कंटेनर, आणि त्यामध्ये 38% कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आपण भरलेला असतो, आणि ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते H2SO4 ची 1.2 ग्रॅम पर क्यूबिक सेंटीमीटर. आता या सेल मध्ये काही प्लेट प्लेस केलेल्या असतात. कशाच्या असतात ते? पीबीच्या. लीड अॅक्युम्युलेटर पहा पीबीच्या प्लेट प्लेस केलेल्या असतात अल्टरनेटली. आता हे एक पीबीची प्लेट्स, अशा अल्टरनेट पीबीच्या प्लेट्स या सोल्युशन मध्ये म्हणजे या सेल मध्ये प्लेस केलेल्या असतात.
अल्टरनेट पीबी प्लेट्स काय केल्या गेलेल्या असतात, त्याच्यात प्लेस केलेल्या असतात. यातल्या जे पीबीच्या प्लेट्स प्युअर पीबीच्या प्लेट्स आहेत ते सिरीज मध्ये आपण अल्टरनेटली काय करतो, कनेक्ट करतो. लक्षात ठेवायचं आहे. तर ज्या प्युअर पीबीच्या प्लेट्स असतात, पीबी प्लेट्स, प्युअर पीबी प्लेट जे असतात स्पॉन्जी फॉर्म मध्ये असतात हे, तर दे आर कॉल्ड ॲज एनोड. ज्याला आपण काय म्हणणार आहोत, एनोड म्हणून म्हणणार आहोत. समजून राहिलं काय सांगितलं आहे ते. त्याच्यानंतर द पीबी प्लेट्स कोटिंग विथ द PbO2. हे पीबीच्याच प्लेट्स असतात पण याच्यावर कशाची कोटिंग असते, PbO2 ची कोटिंग असते. अशा काही प्लेट्स आहेत ज्या प्लेट्स आपण अल्टरनेटली या सेल मध्ये प्लेस केलेल्या असतात आणि त्याही सुद्धा आपण सिरीज मध्ये काय करणार आहोत, कनेक्ट करणार आहोत सेल मध्ये. ठीक आहे. तर ह्या ज्या प्लेट्स आहेत ज्या पीबीच्याच आहेत, पीबी प्लेट्स कोटेड विथ PbO2, ज्याच्यावर PbO2 चं कोटिंग आहे, ती त्या जे सेल आहेत त्या जे इलेक्ट्रोड्स आहेत ते आपण कोणते इलेक्ट्रोड म्हणून घेतो, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड्स. ठीक आहे. अशी हे सिंपलशी लीड अक्युम्युलेटर सेल असते. त्याच्यामुळे आपण सर्वात पहिल्या पॉइंट्स मध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये लिहिणार आहोत. इट इज कन्सिस्ट ऑफ अ कंटेनर in which a 38% concentrated H2SO4 solution is filled up, having a specific gravity of 1.2 gram cc. 1.2 ग्रॅम एवढं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 पर क्यूबिक सेंटीमीटर मध्ये असते. एवढ्या त्याच्यावरच आपलं सेलचं व्होल्टेज डिपेंड असते. EMF जे असते सेलचं ते यामध्ये असणाऱ्या या 38% कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 च्याच कॉन्सन्ट्रेशन वर पोटेन्शियल या सेलचं डिपेंड असते. आता म्हणून आपण पहिल्या पॉइंट्स मध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये लिहिलेलं आहे, इट इज कन्सिस्ट ऑफ आउटर वेसल containing 38% concentrated H2SO4 having a specific gravity of 1.2 gram per cc. त्याच्यानंतर the pure PB plates are connected to form the anodes. काय राहते, anode. And the PB plates coated with PbO2 act as a cathode. काय म्हणून ऍक्ट होते, cathode, पॉझिटिव्ह टर्मिनल. अशा प्रकारे. ठीक आहे. आणि हे झाली सेल डायग्राम. आता आपल्याला वर्किंग समजून घ्यायचं आहे. या सेल मध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे याच्यातनी घडणारं वर्किंग. दिस सेल वर्क ऑन टू प्रिन्सिपल्स. दोन महत्त्वाच्या प्रिन्सिपल वर हे सेल काय करते, वर्क करते. आता सर्वात पहिल्यांदा यांच्यामध्ये आपण डिस्चार्जिंग काय होणार आहे, डिस्चार्जिंग. त्याच्या डिस्चार्जिंग होताना ही सेल ऍक्च्युअली गॅल्व्हॅनिक सेल म्हणून ऍक्ट होते. डिस्चार्जिंगच्या वेळेस हे कोणत्या टाइपची सेल म्हणून ऍक्ट होते, गॅल्व्हॅनिक सेल म्हणून काय होणार आहे, ऍक्ट होणार आहे. म्हणजे त्यावेळेस तुमचं काय होणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन कशात होणार आहे, केमिकल एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे. आणि जेव्हा आपण चार्जिंग करतो ही सेल, तर त्यावेळेस सेकंड प्रिन्सिपल कोणता राहणार आहे, चार्जिंग. जेव्हा आपण हे सेल काय करणार आहोत, चार्जिंग करणार आहोत, इट वर्क ऍज, हे काय म्हणून वर्क करते, इलेक्ट्रोलायटिक सेल. काय म्हणून ऍक्ट होते, इलेक्ट्रोलायटिक सेल. means that time इलेक्ट्रिकल एनर्जी चार्जिंग करताना आपण इलेक्ट्रिकल एनर्जी देणार आहोत आणि ते केमिकल एनर्जी मध्ये त्याला कन्वर्ट करणार आहोत. ठीक आहे. दिस सेल वर्क ऑन टू प्रिन्सिपल. हे दोन प्रिन्सिपल वर वर्क करते, डिस्चार्जिंग अँड चार्जिंग. ड्यूरिंग डिस्चार्जिंग द सेल ऍक्ट एज ए गॅल्व्हॅनिक सेल, मीन्स केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. व्हाईल ड्यूरिंग द चार्जिंग, म्हणजे जेव्हा आपण चार्जिंग करतो या सेलने, इट वर्क ऑन द इलेक्ट्रोलायटिक सेल, जे आपण पहिल्या टाइप मध्ये पाहिलेलं आहे. त्यावेळेस आपण इलेक्ट्रिकल एनर्जी देऊन केमिकल एनर्जी मध्ये ते काय करतो, स्टोअर करतो. म्हणजे चार्जिंगच्या वेळेस इलेक्ट्रिसिटी केमिकल एनर्जीच्या फॉर्म मध्ये त्या सेल मध्ये काय होते, स्टोअर होते. आता आपण कोणतेही एक प्रिन्सिपल स्टडी केलं की एक्झॅक्ट जे रिएक्शन तुम्ही डिस्चार्जिंग मध्ये होतात ते चार्जिंगच्या वेळेस कशा होणार आहे, रिव्हर्स होणार आहे की नाही. त्याच्यामुळे सर्वात पहिलं प्रिन्सिपल समजून घेऊ आपण की डिस्चार्जिंगच्या वेळेस
ह्या सेल मध्ये कोणत्या टाईपच्या सेल रिएक्शन होत असतात. म्हणून आपण सर्वात पहिल्यांदा डिस्चार्जिंग समजून घेऊ. तर ड्युरिंग डिस्चार्जिंग द सेल ऍक्ट ऍज ए गॅल्व्हॅनिक सेल है ना. आणि डिस्चार्जिंगच्या वेळेस सेल रिएक्शन्स कशा होतात ते समजून घेणार आहोत. ड्युरिंग द डिस्चार्जिंग the chemical energy is converted into the electrical energy and following reactions are take place at anode and cathode. आता सर्वांनाच माहिती आहे की कोणतीही इलेक्ट्रोकेमिकल सेल असो का इलेक्ट्रोलायटिक सेल असो, ऍट एनोड वर काय होणार आहे, ऑक्सिडेशन रिएक्शनच होणार आहे. तर एनोड कोणता आहे माहिती आहे सर्वांना, पीबी. प्युअर पीबी ची प्लेट्स आहे, स्पॉन्जी फॉर्म मध्ये असते. आता या सेल मध्ये जे प्युअर पीबीच्या प्लेट्स आहेत त्याच्यामधून पीबीचे ऍटम्स सोल्युशन मध्ये पीबी डाय पॉझिटिव्हच्या फॉर्म मध्ये येतात. हे पीबी डाय पॉझिटिव्हच्या फॉर्म मध्ये सोल्युशन मध्ये येतात, आहे की नाही. आणि दे लेफ्ट द इलेक्ट्रॉन्स ऑन दिस रॉड. या रॉड वर ते इलेक्ट्रॉन सोडून देतात. त्याच्यामुळे ते रॉड कोणता चार्जचा होते, निगेटिव्ह. म्हणजेच ऑक्सिडेशन प्रोसेस घडत असते. म्हणून सांगायचं आहे ऍट एनोड the PB atoms on PB rod, the PB atoms PB rod वरचे they are passed into the solution. ते solution मध्ये पास होतात H2SO4 च्या in the form of PB dipositive and they left the electrons on the rod. त्या rod वर PB plate वर काय करतात, electrons left करतात. In this way the oxidation reaction is take place at anode. एनोड जेवढेही प्लेट्स आहेत त्याच्यावर ऑक्सिडेशन्स टेक प्लेस होते. ऍक्च्युअली पीबी डायपॉझिटिव्ह सोल्युशन मध्ये जसेच्या तसे राहत नाही. सोल्युशन मध्ये ऍक्च्युअली H2SO4 आहे, म्हणजे H पॉझिटिव्ह आहे आणि SO4 निगेटिव्ह आहे. हे पीबी डायपॉझिटिव्ह जसेही तयार होतात ते कोणासोबत कंबाईन होतात, SO4 सोबत कंबाईन होतात. म्हणजे हे जे पीबी डायपॉझिटिव्ह आयन सोल्युशन मध्ये तयार झाले हे आता असे राहत नाहीत. हे ऍक्च्युअली पीबी डायपॉझिटिव्ह जे सोल्युशन मध्ये तयार झाले आहे की नाही, तर ते सोल्युशन मधले पीबी डायपॉझिटिव्ह SO4 डायनिगेटिव्ह आयन सोबत काय होतात, कंबाईन होतात. बरोबर आहे. आणि कंबाईन होऊन दे फॉर्म PbSO4 प्रेसिपिटेट. काय तयार होतं ते, प्रेसिपिटेट. PPT ज्याला म्हणतात, घट्ट पदार्थ तयार होत असते प्रेसिपिटेट म्हणजे, आहे की नाही. असं व्हाईट प्रेसिपिटेट तयार होते. म्हणजे ऍक्च्युअली झालं काय, हे पीबी सॉलिड पीबी डायपॉझिटिव्ह मध्येच कन्वर्ट झालं, लक्षात ठेवा. म्हणून आपण ऍक्च्युअली ओव्हरऑल रिएक्शन मध्ये ऍक्च्युअली काय लिहितो की दिस पीबी सॉलिड इन द प्रेझेन्स ऑफ SO4 डायनिगेटिव्ह आयन्स प्रोड्युसेस काय भेटणार आहे, PbSO4 सॉलिड प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. इन दिस वे ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन, अशा प्रकारे ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स कशावर होत असते, एनोड वर होते. ठीक आहे. पहा ऍक्च्युअली काय झालं, पीबी डायपॉझिटिव्ह मध्येच कन्वर्ट झाले, आहे की नाही. आणि असं करून ते काय झाले, SO4 डायनिगेटिव्ह त्यांनी पीबी प्लेट्स वर लेफ्ट केलं. त्याच्यामुळे पीबी प्लेट्स म्हणजे एनोड काय म्हणून ऍक्ट झाले, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स. आणि त्याच्यावर कोणती प्रोसेस झाली, ऑक्सिडेशन. इन दिस वे ऑक्सिडेशन ऑफ PB to PbSO4 are take place at anode. ठीक आहे. हे तर रिएक्शन एनोड वर झाली. आता आपल्याला पाहायचं आहे ऍट कॅथोड. कॅथोड म्हटलं की तुम्हाला माहिती आहे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. आता हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत एनोड कडून कोणाकडे ट्रान्सफर होऊन राहिले, कॅथोड कडे ट्रान्सफर होऊन राहिले. ठीक आहे. तर हे एनोड कडून इलेक्ट्रॉन जेव्हाही कॅथोड कडे ट्रान्सफर होणार आहे त्यावेळेस कॅथोड कोण आहे, पीबी प्लेट्स. पण कोणतं कोटिंग आहे त्याच्यावर, PbO2. ते इलेक्ट्रॉन्स काय करतील, गेन करतील. समजलं, कोण गेन करणार आहे, PbO2. आणि तेही सुद्धा रिड्यूस होणार आहे. काय होणार आहे, रिड्यूस. आता लक्षात द्या कॅथोड वर काय होते. द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द पीबी रॉड, एनोड कडून जे आलेले इलेक्ट्रॉन्स असतात, हे एनोड कडून आलेले इलेक्ट्रॉन्स कोण घेणार आहेत, PbO2. कोण घेणार आहे, PbO2 घेणार आहे. जे कोणत्या प्लेट वर कोटेड आहे, कॅथोड है ना. PbO2 घेणार आहे. ते कोणाच्या प्रेझेन्स मध्ये घेतात ते माहिती आहे का, H पॉझिटिव्ह सल्फ्युरिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, सल्फ्युरिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये. मी आता 4H पॉझिटिव्ह लिहिले आणि SO4 डायनिगेटिव्ह.
आता ऍक्च्युली एकच H2SO4 घेतला असता तर दोनच H आले असते, पण आपल्याला बॅलन्सिंग करण्यासाठी हे SO4 मध्ये चार H पॉझिटिव्ह इथे घ्यायला लागते. समजून घ्यायचं की इथे दोन S चे H पॉझिटिव्ह इथे आपण वापरून राहिलो. ठीक आहे, समजलं मी काय म्हटलंय? PbO2 चं काय होणार आहे? रिडक्शन. हे गेन ऑफ इलेक्ट्रॉन करणार आहे. हे जे आलेले इलेक्ट्रॉन आहे हे एनोडून, हे कोण गेन करणार आहे? PbO2. याची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? +4. आता हे +4 चं कन्वर्शन कशात होईल? याचं +2 मध्ये गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स केल्यावर. आणि हा कशात कन्वर्ट होणार आहे? Pb डायपॉझिटिव्ह मध्ये. डायपॉझिटिव्ह कंबाईन कोणासोबत होईल? SO4. म्हणजे ऍक्च्युअली कोणाच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल? PbSO4. म्हणजे याचं +2 मध्ये कन्वर्शन झालं. म्हणजे इट गेन 2 इलेक्ट्रॉन्स, हे दोन इलेक्ट्रॉन्स गेन करल and this PbO2 reduces. हे PbO2 रिड्यूस होईल into the PbSO4. PbSO4 मध्ये तो रिड्यूस होईल. आणि बॅलन्सिंग करू आता. हे PbSO4 प्लस 4H आहे आणि 2 ऑक्सिजन आहे, म्हणजे काय होणार आहे? टॉइस H2. अशा प्रकारे तुम्हाला रिडक्शन रिएक्शन्स कॅथोड वर पाहायला भेटतात. म्हणजे कॅथोड वर काय होणार आहे? द PbO2, हे जे PbO2 याच्यावर आहे Pb प्लेट्स वर, त्यांचं काय होणार आहे? रिडक्शन. येणारे इलेक्ट्रॉन ते घेणार आहे कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? H पॉझिटिव्ह आयन्स आणि SO4 आयनच्या प्रेझेन्स मध्ये. आणि असं करून त्या PbO2 चं रिडक्शन कशात होणार आहे? PbSO4. मीन्स +4 ऑक्सिडेशन स्टेट ऑफ PbO2 इज चेंजेस इनटू द +2. अशा प्रकारे रिडक्शन कुठे होणार आहे? कॅथोड. आता ऑक्सिडेशन एनोड वर झालं आणि रिडक्शन कॅथोड वर झालं. म्हणजे एकीकडून लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाले आणि तेच इलेक्ट्रॉन यांनी गेन केले. आता आपण नेट सेल रिएक्शन्स लिहिणार आहोत. म्हणजे ऍक्च्युअल जेव्हा करंट तयार होत असते त्या सेल मध्ये, म्हणजे केमिकल एनर्जीचं कन्वर्शन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होऊन राहिलं, म्हणजे डिस्चार्जिंग होऊन राहिली सेल. तर त्यावेळेस ऍक्च्युअली कोणकोणते केमिकल या सेल मधले काय होतात? कंझ्युम होतात, म्हणजे वापरले जात असतात. ते आपल्याला नेट सेल रिएक्शन मध्ये माहित होईल. आणि कोणतं नवीन केमिकल काय होते? तयार होणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट कोणता आहे आपला? नेट सेल रिएक्शन्स. पाहता आता नेट सेल रिएक्शन्स मीन्स सम ऑफ ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन ऍट एनोड. जे एनोड वर घडलेली रिएक्शन आहे ऍट एनोड वरची, प्लस सम ऑफ हाफ रिडक्शन रिएक्शन ऍट कॅथोड. मग एनोड वर कोणती रिएक्शन आहे सांगा? Pb सॉलिड आहे की नाही? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? SO4 डायनिगेटिव्ह आयनच्या प्रेझेन्स मध्ये. कशात कन्वर्ट होऊन राहिला तो? PbSO4 सॉलिड मध्ये, आहे की नाही? ड्यूरिंग दिस द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स टेक प्लेस. द सेम इलेक्ट्रॉन्स इज टेकन बाय कोण घेतले? PbO2 सॉलिड. बरोबर आहे? in the presence of 4H positive plus SO4 negative plus 2 electrons. असं रिडक्शन होऊन राहिलं. आणि हेही कशात रिड्यूस होऊन राहिला? PbSO4 सॉलिड मध्ये प्लस ट्वाइस H2. In this way the reduction is occur at cathode. आता लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन काय करतं? कॅन्सल करतं. ऍक्च्युअली कोणाकोणाचं कन्वर्शन होऊन राहिलं? Pb सॉलिड. म्हणजे हे जे इलेक्ट्रोड आहे याच्यावरचे Pb एटम कमी कमी होऊन राहिले. हे प्लेट्स कमी कमी साईजच्या होऊन राहिल्या, लक्षात ठेवा. Pb कमी होऊन राहिला, Pb सॉलिड. त्याच्यानंतर PbO2 हाही कंझ्युम होऊन राहिला, हाही वापरला चालला, प्लस 2 SO4 आणि 4 H पॉझिटिव्ह. म्हणजे ऍक्च्युअली किती? ट्वाइस H2SO4. ट्वाइस H2SO4. हेही काय होऊन राहिले? कमी होऊन राहिले. म्हणजे सल्फ्युरिक ऍसिडचे दोन मॉलिक्यूल PbO2 आणि Pb हे काय होऊन राहिले? डिक्रीज डिक्रीज. म्हणजे डिस्चार्जिंगच्या वेळेस यांचं कॉन्सन्ट्रेशन काय होत जाते? कमी कमी होत जाते. म्हणजे 1.2 जे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी होती त्याच्यापेक्षा H2SO4 आता काय राहत जाईल? कमी कमी होत जाईल. ठीक आहे. आणि हे कशात कन्वर्ट होऊन राहिले? PbSO4 म्हणजे ट्वाइस PbSO4 प्लस ट्वाइस H2. अशा प्रकारे PbO2 आणि H2SO4 ड्यूरिंग द डिस्चार्जिंग दे आर कंझ्युम. म्हणजे हे कमी कमी होतात, वापरल्या जाते. अँड कन्वर्टेड इनटू द PbSO4. समजून राहिलं? दिस इज द नेट सेल रिएक्शन ड्यूरिंग द
चार्जिंग, डिस्चार्जिंगच्या वेळेची हे काय आहे, नेट सेल रिएक्शन आहे. समजलं, लक्षात आलं का? अँड ड्युरिंग डिस्चार्जिंग, जेव्हाही डिस्चार्जिंग होणार आहे तर ड्युरिंग द डिस्चार्जिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2SO4 decreases, concentration of Pb solid goes on decreases, and concentration of PbO2 goes on decreases, and the concentration of PbSO4 goes on increases. लक्षात ठेवायचं आहे. समजून राहिलं? हे झालं डिस्चार्जिंगच्या वेळेस. त्याच्यात कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 चं प्रमाणही कमी होते, Pb कमी होत राहते आणि PbO2 चं एक कॉन्सन्ट्रेशन काय होत जाते, कमी होत जाते. ठीक आहे. आता एक्झॅक्ट आपण जेव्हा काय करणार आहोत, चार्जिंगच्या वेळेस सर्व रिएक्शन्स काय होईल, रिव्हर्स होतील. तर हे जे सेल आहे या सेलने स्टँडर्ड कंडिशन मध्ये या कॉन्सन्ट्रेशन असताना EMF हे सेल किती देत असते, इट गिव्स द EMF ऑफ 2 व्होल्ट, नियर अबाउट किती व्होल्टेज देते, हे 2 व्होल्ट एवढं EMF देत असते हे सेल. ठीक आहे. तर मला जर चार्जिंग करायचं असेल तर वापस याच्यावर काय लावावं लागेल, बॅटरी किंवा चार्जिंग करण्यासाठी आपण एक्सटर्नल EMF द्यावं लागेल. काय द्यावं लागेल, एक्सटर्नल EMF द्यावं लागेल. कशासाठी, चार्जिंग करण्यासाठी. आणि चार्जिंग करण्यासाठी किती EMF द्यावं लागेल सांगा, ग्रेटर दॅन 2 व्होल्ट. 2 व्होल्ट पेक्षा जास्त जर आपण या सेलने काय दिला, करंट दिला, तर काय होईल माहिती आहे का, जेवढेही नेट सेल रिएक्शन आहे, म्हणजे एक्झॅक्टली हे जे नेट सेल रिएक्शन आहे ते एक पूर्णच्या पूर्ण कशी होऊन जाईल, रिव्हर्स. म्हणजे काय होईल, जे PbSO4 याच्यात तयार झालेलं आहे प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये, ते वापस इलेक्ट्रोलाइज होईल, म्हणजे ब्रेकडाऊन होऊन जाईल करंट दिल्यामुळे, आणि वापस PbO2 आणि H2SO4 अगेन रिजनरेटेड आहे की नाही. काय होणार आहे, रिजनरेटेड होणार आहे. आणि म्हणून एक्झॅक्टली आपल्याला चार्जिंग समजल्यानंतर डिस्चार्जिंग समजल्यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे, आता चार्जिंग फिनॉमिना पाहायचा आहे. सेल मध्ये चार्जिंगच्या वेळेस काय होत असते, एक्झॅक्टली सर्व इलेक्ट्रोड आता अपोजिट इलेक्ट्रोड म्हणून ऍक्ट होते. जसं हे पहिले निगेटिव्ह होता, तर हे पॉझिटिव्ह बॅटरीच्या कोणत्या टर्मिनलला जोडणार आहोत आपण, पॉझिटिव्ह. आणि पॉझिटिव्ह टर्मिनलला जर जोडला तर रिएक्शन आता फक्त रिव्हर्स करायची. PbSO4 काय होईल, डिकम्पोज होईल. म्हणजे याचं काय होणार आहे, PbSO4 काय होईल, म्हणजे हा आता जे पहिले एनोड म्हणून ऍक्ट होत होता, आता काय करणार आहोत, कॅथोड म्हणून ऍक्ट करणार आहोत. त्याला काय करणार आहोत, कॅथोड म्हणून. जे पहिला इलेक्ट्रोड आहे तो काय होईल आता, कॅथोड म्हणून. म्हणून ड्युरिंग द चार्जिंग द फॉलोइंग रिएक्शन्स आर ऑकर ऍट, काय सांगचाल, कॅथोड. कॅथोड वर काय होणार आहे, एक्झॅक्टली रिव्हर्स रिएक्शन्स ऑफ एनोड ड्युरिंग द डिस्चार्जिंग. म्हणजे हेच रिएक्शन म्हणजे आता रिव्हर्स फॉर्म मध्ये. कशी लिहिणार आहोत सांगा, PbSO4 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स आहे की नाही, म्हणजे डाय पॉझिटिव्ह आता काय होईल, रिड्यूस इनटू द Pb सॉलिड. पुन्हा तो Pb सॉलिड त्याच्यावर जाऊन काय होणार आहे, डिपॉझिट. समजलं, लक्षात आलं का? पुन्हा तो स्पॉन्जी इलेक्ट्रोड तयार होऊन जाईल चार्जिंग करताना. ठीक आहे. अशा प्रकारे एक्झॅक्टली तुम्हाला कशावर भेटल, कॅथोड वर रिएक्शन्स होईल. ऍट एनोड एनोड वर काय होणार आहे, ऑक्सिडेशन. वापस एनोड वर ऍक्च्युअली हे रिव्हर्स रिएक्शन्स लिहायची या साइड कडून आता है की पहा काय होणार आहे, PbSO4 प्लस ट्वाइस H2. वापस काय होईल, याचा ऑक्सिडेशन झालं तर हे +2 चे कन्वर्शन कशात होईल, +4. आणि म्हणून याचं कन्वर्शन कशात होईल, PbO2 सॉलिड मध्ये +4 मध्ये कन्वर्ट झाला. प्लस काय होणार आहे, 4H पॉझिटिव्ह. काय तयार होईल, 4H पॉझिटिव्ह प्लस SO4 डाय निगेटिव्ह प्लस SO4 डाय निगेटिव्ह. म्हणजे एक्झॅक्टली ही रिएक्शन्स काय होईल, रिव्हर्स होईल. आणि ड्युरिंग दिस द 2 इलेक्ट्रॉन्स आर लेफ्ट. अशा प्रकारे 2 इलेक्ट्रॉन लॉस होईल है ना. कोणत्या टाइमची रिएक्शन आहे, ड्युरिंग द चार्जिंग. समजून राहिलं. म्हणून हे जे डिस्चार्जिंगच्या वेळेस होऊन राहिलं तर एक्झॅक्टली मी ती काय केलं, रिव्हर्स केलं. समजलं, लक्षात आलं का? अशा प्रकारे जे कॅथोड वर होतं ते आता कशावर होणार आहे, एनोड वर. आणि जे एनोड वर होतं ते कॅथोड. असा फरक होईल चार्जिंगच्या वेळेस. आणि त्याच्यामुळे नेट सेल रिएक्शन्स यांची काय करणार आहोत आपण, नेट सेल रिएक्शन्स. नेट सेल रिएक्शन म्हणजे या दोन रिएक्शनची काय करणार आहोत, ऍडिशन आहे की नाही.
मग नेट सेल रिएक्शन मध्ये काय राहणार आहे, PbSO4 plus 2 electrons gives rise to Pb solid plus SO4 dinegative plus SO4 dinegative. इथे SO4 dinegative याचं व्हॅल्यू होतं. ठीक आहे. पुन्हा इथे काय होणार आहे, PbSO4 plus twice H2 gives rise to काय भेटणार आहे, PbO2 plus 4H positive plus SO4 dinegative plus 2 electrons. क्लियर झालं. आणि म्हणून नेट सेल रिएक्शन ड्यूरिंग द चार्जिंग, चार्जिंगच्या वेळची नेट सेल रिएक्शन्स पाहू, जे एक्झॅक्टली या रिएक्शनची काय येईल, रिव्हर्स आहे की नाही. जसं इकडे ट्वाइस PbSO4 प्लस ट्वाइस H2 आहे, तसंच इकडे काय येणार आहे, ट्वाइस PbSO4 प्लस ट्वाइस H2 गिव्स राइज टू काय भेटल, Pb सॉलिड, वापस Pb सॉलिड तयार होईल प्लस PbO2 सॉलिड तयार होईल प्लस 4H आणि SO4 म्हणजे ट्वाइस H2. आणि in this way loss of electron, gain of electron काय करू आपण, कॅन्सल. दिस इज द नेट सेल रिएक्शन. हे काय राहणार आहे, नेट सेल रिएक्शन्स ड्यूरिंग द चार्जिंग, चार्जिंगच्या वेळेची काय आहे, नेट सेल रिएक्शन. समजलं, लक्षात आलं. विच इज एक्झॅक्टली रिव्हर्स ऑफ डिस्चार्ज, जे डिस्चार्जिंगच्या रिएक्शनच्या काय होईल, रिव्हर्स. आणि म्हणून ड्यूरिंग चार्जिंग, जेव्हा आपण चार्जिंग करतो त्यावेळेस कोणाकोणाचं कॉन्सन्ट्रेशन वापस वाढल, Pb सॉलिड बरोबर आहे, PbO2 सॉलिड अँड H2SO4 अगेन रिअपियर, पुन्हा वापस काय होईल, जसेच्या तसे तयार होईल. समजलं, लक्षात आलं का. जेव्हा चार्जिंग करू तेव्हा पहिले डिस्चार्जिंग करताना हे कमी होऊन राहिले होते, आहे की नाही. आता चार्जिंग करताना वापस जसेच्या तसे ते रिअपियर होतील आणि त्या इलेक्ट्रोड वर जाऊन काय होईल, डिपॉझिट होऊन जाईल. समजून राहिलं मी काय करून राहिलो होते. आणि हेच द कॉन्सन्ट्रेशन ऑफ, त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन हे काय होणार आहे, इन्क्रीजेस. कोणाच्या वेळेस, चार्जिंगच्या वेळेस. आणि कोणाचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल, PbSO4 चं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, डिक्रीजेस ड्यूरिंग द चार्जिंग. कोणत्या वेळेस, आपण चार्जिंग फिनॉमिना घडवून आणत असताना. समजलं सर्वांना. त्याच्यामुळं हे जे चार्जिंग करतो आपण, त्या चार्जिंगच्या वेळेस एक्झॅक्टली त्याची नेट सेल रिएक्शन्स काय होत असते, रिव्हर्स होते. तर त्याच्यामुळे आपण अभ्यास करताना फक्त आपल्याला डिस्चार्जिंग जरी माहित असेल तर चार्जिंगच्या रिएक्शन आपण एक्झॅक्टली रिव्हर्स करून लिहू शकतो. समजलं सर्वांना. ऍडव्हान्टेजेस ऑफ दिस सेल, पहिले ईएमएफ ऑफ दिस सेल, या सेलचं ईएमएफ किती, सेल ईएमएफ तयार होते या सेलवर 2 व्होल्ट. पण ऍक्च्युअली हे 6 आहेत की नाही. ऍक्च्युअली 2 प्लेट मध्ये 2 व्होल्ट, 2 प्लेट मध्ये 2 व्होल्ट, 2 प्लेट मध्ये 2 व्होल्ट. तर अशी हे ऍक्च्युअली किती व्होल्टची बॅटरी असणार आहे, 6 आहे की नाही. 6 व्होल्टची बॅटरी राहणार आहे. तुम्ही पहा, आपल्या बाईक मध्ये जे बॅटरी असते ते बॅटरी काढून पाहायची, त्या बॅटरीवर लिहून असते 6 व्होल्ट, आहे की नाही. काऊन राहते, नॅचरली ते तसे त्याच्यातली किती सेलचं कॉम्बिनेशन आहे, 3 सेल सिरीज मध्ये कॉम्बिनेशन आहे. एका सेल पासून फक्त 2 व्होल्ट, दुसऱ्या सेल पासून 2 व्होल्ट, तिसऱ्या सेल पासून 2 व्होल्ट. त्याचा सरफेस एरिया आणि त्याच्यावर ते कंडक्टिव्हिटी डिपेंड असते. वापस जेव्हा कॉन्सन्ट्रेशन्स किती अपीअर होते, 38% कॉन्सन्ट्रेटेड, म्हणजे 1.2 ग्रॅम पर सीसी एवढं कॉन्सन्ट्रेशन जर H2SO4 चं वापस तयार झालं तर सेल बिकम चार्ज. ते सेल पुन्हा चार्ज होईल, पुन्हा आपल्याला डिस्चार्जिंग साठी काय करता येईल, वापरता येईल. समजलं, लक्षात आलं. त्याच्यामुळं हे सेल सर्वात जास्त वापरण्यात येणारी सेल आहे. सर्वांना माहिती आहे, पूर्ण बाईक मध्ये जास्तीत जास्त सेल हेच असते. त्याच्यानंतर घरी इन्व्हर्टर जे असते आपल्या, त्या इन्व्हर्टर मध्ये हेच बॅटरी असते, लीड अक्युम्युलेटर बॅटरी. आता या सेलचे ऍप्लिकेशन सांगायचे आहे की इट इज यूज फॉर द डायरेक्ट डीसी करंट. आपल्याला डायरेक्ट डीसी करंट जर पाहिजे असेल तर आपण डायरेक्ट या सेलचा काय करत असतो, वापर करत असतो. म्हणजे डायरेक्ट करंट, जे आपलं इलेक्ट्रिसिटी वाला करंट आहे त्याला काय म्हणत असतात, एसी अल्टरनेट करंट म्हणतात. आणि बॅटरी पासून जे करंट भेटते त्याला काय म्हणते, डीसी करंट म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर इट इज यूज इन द, हे कशामध्ये यूज होते, ऑटोमोबाईल्स, कार बॅटरी, आहे की नाही. या टाइपचे जनरेटर, म्हणजे आपल्या घरचं जे इन्व्हर्टर आहे, इन्व्हर्टर बॅटरी म्हणून यूज केला जात असते. ऑटोमोबाईल्स, टेलिकॉम, टेलिग्राफ ऑफिसेस मध्ये वापर केला जात असते या बॅटरीचा. तर these are the various uses of this battery. या बॅटरीचे लीड अक्युम्युलेटरचे काय हे युजेस आहे. पण हे सेल जेव्हा आपण, या सेलचं मेंटेनन्स खूप महत्त्वाचं असते.
की आपण हे सेल जेव्हा वापरतो तर त्याचं मेंटेनन्सही आपल्याला व्यवस्थित करणं आवश्यक आहे. समजून राहिले? तर हे झालं आपलं सेकंडरी सेल म्हणजे जी लीड ॲक्युम्युलेटर आहे. क्लिअर झालं?